नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महानगरपालिकेबद्दल सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी वाढल्या होत्या. कोणतीच कामे वेळेत होत नाहीत. कामासाठी पैशाची मागणी केली जाते. कामगार नियुक्तीमध्येही मोठा भ्रष्टाचार झाला. बहुसंख्य कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. घर बांधण्यासाठी परवानगी देताना पैशांची मागणी, बेकायदेशीर कामे करण्यामध्ये अधिकारी गुंतल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर मंगळवारी लोकायुक्त पोलिसांनी धाड घातली. लोकायुक्त जिल्हा पोलीस प्रमुख हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली. एकाच वेळी सर्वच विभागात लोकायुक्त विभागाचे अधिकारी शिरले. त्यामुळे नेमके काय झाले आहे हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाच समजले नाही. विविध भागांमध्ये जाऊन कामाचे स्वरूप, प्रलंबित असलेली कामे, हजेरी बुक तसेच कामाचा तपशील ताब्यात घेतला. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. सोमवारी रात्री उशिरा हिंदवाडी येथील IMER जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. निखिल शांतीनाथ पाटील, वय वर्षे 37, राहणार आदर्शनगर हिंदवाडी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मोटरसायकलवरून आपल्या घरी जाताना वडगावहून आलेल्या मोटरसायकलीची धडक बसून ही घटना घडली. या अपघातात दुसऱ्या मोटरसायकलवरील भावेश जयराम बेर्णेकर, वय वर्षे 20, राहणार सोनार गल्ली वडगाव हा तरुणही जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदेव बाप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अपघातग्रस्त मोटरसायकली पोलीस स्थानकात हलवण्यात आल्या. दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात मंगळवारी सकाळी उड्डाणापूर्वी 30 मिनिटात बॉम्बस्फोट असा संदेश लिहिण्यात आलेला टिश्यू पेपर मिळाला. याला धमकी मानण्यात आले आणि चालक दलाच्या सदस्यांनी प्रवाशांना आपत्कालीन द्वारातून बाहेर काढले. या विमानात 176 प्रवासी होते. दिल्ली विमानतळावर QRT आणि बॉम्ब विरोधी पथकाला बोलवण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली असता अधिकाऱ्यांना काहीच संशयास्पद सापडले नाही. हलगाम मच्छे बायपासच्या कामाला महिन्याभरापूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र शेतकरी संघटनेमध्ये पडलेल्या दुफळीनंतर उच्च न्यायालयाने सोमवारी रस्त्याच्या कामाला दिलेली स्थगिती उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दणका बसला असून काही शेतकऱ्यांच्या चुकीमुळे अखेर हलगाम मच्छे बायपासच्या आंदोलनाला आणि न्यायालयीन लढ्याला खीळ बसली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. गेल्या 15 वर्षापासून त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र शेतकऱ्यांनी रस्त्यावरील लढाई बरोबरच न्यायालयीन लढाई लढून त्याला जोरदार विरोध केला. अनेक वेळा उभ्या पिकामध्ये JCB फिरवला. शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. तरी देखील शेतकऱ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. मात्र आता न्यायालयाने स्थगिती उठवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून रस्ता पूर्ण होणार हे निश्चित झाले आहे. 0 पॉइंटचे कारण पुढे करत शेतकऱ्यांनी आजपर्यंत लढा दिला होता. यापुढेही शेतकऱ्यांच्या बाजूने लढा देणार असल्याचे शेतकऱ्यांचे वकील रविकुमार गोकाककर यांनी सांगितले. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील वॉर्डरवर एका कैद्याने हल्ला केला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून जखमी वॉर्डरला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुंडा कायद्याखाली स्थानबद्धतेत असलेल्या कैद्याने हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. विनोद लोकापूर, वय वर्षे 27 असे जखमी वॉर्डरचे नाव आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील अतिसुरक्षित अशा अंधार कोठडीत घडलेल्या या घटनेने अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊ लागले तर कारागृहात काम कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नचिकेत जनगौडा व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी RPD कॉलेजमध्ये तर चिकोडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चिकोडी येथील RDPU कॉलेजमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिनांक 3 जूनच्या सायंकाळी 5 पासून बुधवारी 5 जूनच्या सकाळी 7 पर्यंत CRPC कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
कारवार लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील कित्तूर व खानापूर तालुक्यातही हा आदेश लागू असणार आहे। या काळात 5हून अधिक जण गटागटाने फिरू नये, सार्वजनिक व राजकीय सभा किंवा मिरवणुका काढू नयेत, मतमोजणी केंद्रापासून 22 मीटर अंतरापर्यंत निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त 5हून अधिक जणांनी गटागटाने फिरू नये असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे। खानापूर गणेबैल येथे टोल नाक्यावर टोल नाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील नागरिकांनी टोल नाक्यावर रस्ता रोको करून आंदोलन केले आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली। यावेळी ॲडव्होकेट IR घाडी, यशवंत बिर्जे, प्रसाद पाटील, रमेश पाटील व अन्य नागरिक उपस्थित होते। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। 5000 किलोमीटर पेक्षा जास्त पायी चालत करणार हज यात्रा। शिर्डी तालुका गदग येथून हज यात्रेसाठी पायी चाललेला फजल शेख हा युवक राज्याच्या व देशाच्या विविध भागातून पायी चालत जाण्याचा मानस या युवकांनी घेतला आहे। शिर्डी तालुका हुबळी येथून त्याचा प्रवास सुरू झाला। त्यानंतर सोमवार दिनांक 27 रोजी फजल शेख या युवकाचे बेळगावात आगमन झाले। अहमदनगर येथे असलेल्या अली मशीदच्या कमिटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर तो पुढील प्रवासासाठी कोल्हापूर, पुणे ते मुंबई, दिल्ली ते वाघा बॉर्डर ते पाकिस्तान, इराण, इराक असं करत सौदी अरेबियामध्ये असलेल्या मक्का मदिनेला पायी चालत पोहोचणार आहे। हा प्रवास 5000 किलोमीटर पेक्षा जास्त असणार आहे। प्रामुख्याने हा युवक पायी चालत असताना सर्वांना एक संदेश देत आहे, आपण सर्वांनी एकत्र राहूया, सर्वांनी आई वडिलांचा आदर करूया, या देशाचं नाव आपण उज्ज्वल करूया असा संदेश त्यांनी दिला आहे। खानापूर तालुक्यातील निलावडी ग्रामपंचायत हद्दीतील आंबोळी येथे विद्युत खांबावरील वीज वाहिन्या जोडताना एका कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। मंजुनाथ बसाप्पा कुरबूर, वय वर्ष 19, राहणार कादरोळी, तालुका कित्तूर असे त्याचे नाव आहे। रविवारी निलावडी ग्रामपंचायत क्षेत्रातील आंबोळी कानसुली परिसरात वीज वाहिनी जोडण्याचे काम सुरू होते। वाहिन्या जोडत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने विद्युत खांबावर चढलेल्या मंजुनाथ बसाप्पा कुरबर याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो खांबावरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता। त्याला बेळगाव येथील विजय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण उपचार सुरू असताना त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला। याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत। पिरणवाडी येथील शिवारात ठेवण्यात आलेल्या विद्युत पुरवठा करण्यात येणाऱ्या तारांची चोरी करण्यात आली आहे। शेत शिवारात चोरीचे प्रकार घडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पिरणवाडी येथील राजू लक्ष्मण कदम यांची हुंचेनट्टी रस्त्याच्या बाजूला शेती आहे। या शिवारात विद्युत पुरवठा करण्यासाठी तारांचे बंडल त्यांनी ठेवले होते, मात्र चोरट्यांनी तारा गेल्या 4 दिवसांपूर्वी लांबवल्या असल्यामुळे सदर शेतकऱ्याचे सुमारे 8000 रुपयांचे नुकसान झाले आहे। सदर चोरट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पिरणवाडी परिसरात शेतकरी वर्गातून होत आहे। लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या CSR उपक्रमांतर्गत लोककल्प फाउंडेशन तर्फे खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेण्यात आली आहेत। या गावांमध्ये सातत्याने आरोग्य शिबिरे घेऊन दुर्गम गावातील लोकांना आरोग्य सेवा देण्यात येते। नुकतेच तालुक्यातील देवाची हट्टी गावात वेणुग्राम हॉस्पिटलच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले। त्यावेळी रुग्णांची RBS BP तपासणी करण्यात येऊन विनामूल्य औषधे देण्यात आली। 72हून अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला। यावेळी लोककल्पचे प्रसाद असुकर, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे तसेच हॉस्पिटलच्या डॉक्टर सुषमा सुतार, PRO जगदीश बेळगावकर, योगेश देशपांडे उपस्थित होते। राजहंसगड गावात जलजीवन योजनेचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे। सोमवारी गावात काही ठिकाणी नळांना पाणी सुरू करून याची तपासणी PDO, बाहुबली, जकाती व ग्रामपंचायत सदस्यांनी केली। जलजीवन योजनेअंतर्गत 1,25,00,000 रुपये खर्च करून
घरोघरी 24 तास पाणी फिल्टर योजना राबवण्यात आली आहे। या योजनेचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे। या योजनेमुळे राजहंस गड गावात 24 तास पाणी मिळणार असल्यामुळे नागरिकांमधून समाधानाचे वातावरण पसरले आहे। योजनेच्या व नळ पाणी पुरवठा पाहणी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा थोरवत, कार्यदर्शी दुर्गाप्पा तहसीलदार, अमित कुकडोळकर, माजी सदस्य लक्ष्मण थोरवत, सिद्धप्पा नाईक, वॉटरमॅन ज्योतिबा बोंगाळे आदी उपस्थित होते। 1986 मध्ये कर्नाटक सरकारतर्फे मराठी भाषिक वर कन्नड सक्ती लादली होती। सीमा भागातील मराठी तरुणांनी एकत्रित येऊन आंदोलन आपल्या हाती घेतले होते। या आंदोलनात कर्नाटक सरकारने गोळीबार करून आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निष्पाप मराठी तरुणांचे जीव घेतले होते। त्या दिवसापासून संपूर्ण सीमा भागातील जनता 1 जून हा हुतात्मा दिन म्हणून गांभीर्याने पाळत आली आहे। यावर्षी सुद्धा सीमा भागातील संपूर्ण मराठी भाषिकांनी 1 जून गांभीर्याने पाळावा। या 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सुयाजी पाटील व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष श्री धनंजय पाटील यांनी केले। माजी तालुका सभापती सुरेश देसाई, PH पाटील, लक्के बैल, रवी पाटील, दत्तू कुटरे व राजू पाटील उपस्थित होते। गोवा आणि सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये बेळगावच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी नोंदवताना 6 सुवर्ण, 3 रौप्य पदके, एकूण 9 पदके जिंकली। गोवा व सांगली येथे नुकत्याच झालेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये 400 पेक्षा जास्त स्केटर्स सहभागी झाले होते। त्यामध्ये बेळगावच्या जान्हवी तेंडुलकर 4 सुवर्ण, आर्शन माडीवाले 1 सुवर्ण व 3 रौप्य आणि सौरभ साळुखे 1 सुवर्ण या स्केटर्सनी अभिनंदनीय यश संपादन केले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।